हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. अधिक महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करू शकता. तसंही आता अधिक महिना संपत आला आहे, पण शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेसाठी तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र असेल तर त्यावरती दुधाने, दह्याने, पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक घालून ती एका वाटीमध्ये किंवा थाळीमध्ये ठेवून घ्यायची आहे. आणि त्यावरती कुंकुमार्चनच्या विधीचे एक पुस्तक भेटते. त्यामध्ये 108 नावे असतात. ती 108 नावे बोलत त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चनची सेवा करताना कोणत्याही देवी देवतेची सेवा करताना प्रथम अग्नीच्या साक्षीने ही सेवा करावी, म्हणून दिवा आणि धूप लावणं गरजेचं आहे. कारण जिथे अंधकार नाहीसा होतो तिथेच नवीन सुरुवात होत असते आणि अग्नीच्या साक्षीनं केलेली सेवा ही लक्ष्मीपर्यंत किंवा कोणत्याही इष्टदेवतेपर्यंत लवकर पोचत असते. तर कुंकुमार्चन करताना आपल्या करंगळीच्या वरचे बोट आणि अंगठा यांच्या साहाय्याने कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन विधी या पुस्तकामध्ये 108 नावे माता लक्ष्मीची दिलेली आहेत. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना जर तुम्हाला हा मंत्र अवघड जात असेल तर ओम महालक्ष्मीये नमः हा जरी मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतं. पण हा मंत्र 108 वेळा म्हणत आपण मनोभावे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी अखंड आणि स्थिर राहा म्हणून प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीचा मुळातच स्वभाव चंचल असल्याकारणाने ती कोणत्याही घरी स्थिर राहत नाही आणि ती स्थिर राहावी म्हणून ही सेवा करावी. कारण अधिक महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा किंवा दानधर्म, पूजा अर्चा ही अधिकाधिक म्हणजे खूप पटीनं आपल्यामध्ये वाढ देत असते. म्हणून अधिक महिन्याला आपल्या खूप महत्त्व आहे. म्हणूनच दान, धर्म, पुण्य करण्याची हा महिना खूप योग्य मानला जातो. याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारी कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याच्या माळेवरती ज्यावेळी तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जरी म्हणला तरीसुद्धा माता लक्ष्मीला तो मंत्र पोचू शकतो आणि आपले मनोभावे केलेली सेवा ही माता लक्ष्मीपर्यंत पोचते. यानंतर कमळगट्ट्याची माळ तुम्ही स्वामींचा मंत्रही जप करण्यासाठी वापरू शकता. कमळाचं वैशिष्ट्य म्हणजे चिखलातून उमलूनही त्या कमळाच्या फुलाला एकही चिखलाचा डाग लागलेला नसतो. म्हणजे चिखलातून उमललेलं फूल माता लक्ष्मीला प्रिय आहे. जर तुमचं मन निर्मळ असेल, तुम्ही निर्मळ मनाने दानधर्म किंवा सेवा करत असाल तर तुम्ही माता लक्ष्मीला आवडते व्हाल. कारण यातूनच माता लक्ष्मीला संदेश द्यायचा आहे की चिखलातून उमललेलं फूल मला प्रिय आहे. त्याच पद्धतीने तू मनोभावे केलेलं कोणतीही सेवा माझ्यापर्यंत निर्मळ मनाने केलीस तर ती माझ्यापर्यंत पोचते आणि माझा कृपा आशीर्वाद कायम तुझ्यावरती राहील. अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा कधीच वाया जात नाही. म्हणून माता लक्ष्मीला नेहमी तुम्ही अधिक महिन्यामध्ये अखंड राहा, स्थिर राहा म्हणून प्रार्थना करू शकता. याचबरोबर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही सेवा करू शकता. अधिक महिन्यानंतरही तुम्हाला जर ही सेवा करायची असेल आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर राहा म्हणायचं असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा करताना अगोदर माता लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक घाला किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रालाही घालू शकता. काहींच्या घरी कुबेर यंत्रही असतं तर कुबेर यंत्रांनाही ही अभिषेक घालता येते. किंवा ज्या माता लक्ष्मीचे एक रूप मानले जातात त्या म्हणजे कवड्या. या कवड्यांच्या साहाय्यानेही तुम्ही त्यांच्यावरती अभिषेक घालू शकता. कारण अभिषेक हा तुम्ही मनोभावे घातल्यानंतर आपल्या घरी स्थिर राहणारी लक्ष्मी माता आपल्याला कायमस्वरूपाचा आशीर्वाद देऊन जाते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर आवर्जून या शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी म्हणून कुंकुमार्चन
करू शकता. गजलक्ष्मी ही सुद्धा एक माता लक्ष्मीचं रूपच आहे. जर तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल तर त्यावरतीही मनोभावे तुम्ही कुंकुमार्चन केलं तर अखंड गजांतलक्ष्मी तुमच्या घरी वास्तव्य करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.